मित्रांनो नमस्कार. कोचरेकर मास्टर या शुद्ध साध्या सोप्या मराठीतून इंग्रजी शिकण्याच्या या युट्यूब मालिकेमध्ये 99व्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. हे गाणं हुरहुर पण मनामध्ये आहे. तुमच्या सगळ्या प्रतिसादामुळे, सहकार्यामुळे आणि प्रेमामुळे त्या शतकाला आमची एकच धाव शिल्लक उरलेली आहे. ती धाव शिल्लक उरलेली असतानाच आज आपण एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष देणार आहोत. तो विषय असा, ऍक्टिव्ह म्हणजे कर्ता प्रधान वाक्याचं कर्मप्रधान वाक्यात रूपांतर करत असताना पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळाची वाक्य कसे रूपांतरित होतात. एक महत्वाची सूचना ही वाक्य समजावून सांगताना तुम्हाला करतोय, ज्याच्यामुळे वाक्य वाचल्यावर जी गडबड होते हे असं काय वाक्य, कारण सराव पुरेसा नसतो, वाक्यांवर नजर बसलेली नसते, वाचायचा कंटाळा आणि त्याही पेक्षा आधी लिहायचा कंटाळा असतो. तर परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये नियमानुसार कर्ता पाहिजे, क्रियापद पाहिजे आणि क्रियापदाला लागून कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आलेलं असलं पाहिजे, तरच त्याचं रूपांतर ऍक्टिव्ह मधनं पॅसिव्ह मध्ये होतं, नाहीतर होत नाही. हे आपण आधी बघितलेलं आहे. तर याचं सूत्र असं आहे, एस म्हणजे कर्ता सब्जेक्ट, त्याच्यानंतर कालदर्शक क्रियापद हॅड येतं आणि हॅड नंतर परफेक्ट टेन्स. भूतकाळाचं जे V2 रूप आहे ते नव्हे, तर त्याच्या पुढचं परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट फ्युचर टेन्सचं विपरीत रूप जे आहे ते येतं आणि त्यानंतर त्याला लागून कर्म किंवा ऑब्जेक्ट येतं. हे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये वाक्य बघा, शी हॅड लेफ्ट द ऑफिस. शी सब्जेक्ट करता, हॅड हा पूर्ण भूतकाळ आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे, दाखवणार कालदर्शक क्रियापद. लेफ्ट, लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. द ऑफिस, लेफ्ट व्हॉट द ऑफिस, ऑब्जेक्ट, कर्म. आता रूपांतर होताना आधी ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येईल, त्यानंतर हॅड बीन येईल आणि ऍक्टिव्ह मध्ये हॅड बीनच्या पुढे V प्लस ING येतं. पुन्हा एकदा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये प्रेझेंट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅड बीन हे कालदर्शक रूप आहे आणि त्याच्या पुढे V प्लस ING येतं. He had been playing, she had been singing, they had been dancing. मात्र इथे had been च्या पुढे V3 चं रूप येतं, कारण हे कर्मप्रधान म्हणजेच पॅसिव्ह टेन्स मधलं वाक्य. थोडक्यात इथे नुसतं हॅड येईल, इथे हॅड बीन येईल, दोन्ही ठिकाणी V3, दोन्ही ठिकाणी V3 येईल. शी हॅड लेफ्ट द ऑफिस, तिने ऑफिस सोडलेले होते, ऑफिस मधनं ती बाहेर पडलेली होती. द ऑफिस हॅड बीन लेफ्ट बाय हर. हॅड बीन लेफ्ट, हॅड बीन लिव्हिंग नाही, तिच्याकडून ऑफिस सोडले गेले होते. पुढचं वाक्य, ही हॅड रिटन द एडिटोरियल. एडिटोरियल म्हणजे संपादकीय. तुमच्यापैकी किती जण नियमितपणे वर्तमानपत्र वाचतात माहित नाही, पण जे वाचतात त्यांना रोजचं संपादकीय वाचल्याशिवाय चैन पडत नाही. संपादकाने लिहिलेला रोजचा लेख म्हणजे वर्तमानावरचं भाष्य असतं, त्याला एडिटोरियल म्हणतात. ही हॅड रिटन द एडिटोरियल म्हणजे हा संपादक, संपादकाने संपादकीय लिहिलेले
होते, आहे नाही, होते, पास्ट परफेक्ट टेन्स. द एडिटोरियल हॅड बीन रिटन बाय हिम. He had written what? एडिटोरियल, कर्म, संपादकीय हे कर्म झालं. द एडिटोरियल हॅड बीन रिटन बाय हिम. संपादकीय त्यांच्याकडून लिहिले गेले होते. पुढे वी हॅड स्वीप्ट द हॉल. आम्ही वर्ग किंवा हॉल झाडलेला होता. झाडून पुसून स्वच्छ केलेला होता. झाडलेला होता शब्दशः अर्थ द हॉल हॅड बीन स्वेप्ट बाय अस. आमच्याकडून हॉल झाडला गेलेला होता. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आम्ही हॉल झाडलेला होता. थेटर हे द्राविडी प्राण आहे. झाड, आमच्याकडून हॉल झाडला गेला होता. इट हॅड ब्रोकन ऑल द टाईम्स. ते मुलं आहे, त्याने आदाआपट करून सगळ्या खेळण्यांची मोडतोड करून टाकली. त्या बाळाने सगळी खेळणी मोडून टाकलेली होती. इथे ते बाळ एकवचन, तरी हॅड बीन टॉईज. अनेक वचन, तरीही हॅड बीनच. ऑल द टॉईज हॅड बीन ब्रोकन बाय इट. सगळी खेळणी त्याच्याकडून मोडली गेली होती. यू हॅड वॉश द क्लोथ्स. तू कपडे धुतलेले होतीस. कपडे तुझ्याकडून धुतले गेले होते. द क्लोथ्स हॅड बीन वॉश्ड बाय यू. आय हॅड वॉर्न्ड हिम. मी त्याला सावधगिरीची सूचना दिली होती. किंवा मी त्याला कानपी दिली. हे तिच्या जिन्यात थोकायचं नाही. आय हॅड वॉर्न्ड हिम. आय हॅड वॉर्न्ड हुम. इथे व्हॉट नाहीये, हुम आहे. आय करता हिम कर्म. कर्म इथे आलं. हा कर्त्यासारखा तुम्हाला दिसणारा प्रथमेचा सर्वनाम ही दिसतंय, परंतु हे कर्म आहे. हिमचं इकडे ही झालं. ही हॅड बीन वॉर्न बाय मी. इथे जरा चूक झालीय, ही जरा सांभाळून घ्या. माझ्याकडून त्याला सूचना दिली गेली होती. भारत हॅड वन द मॅचेस. भारताने अनेक सामने जिंकलेले होते. ऍक्टिव्ह वॉइस. भारत करता मॅचेस कर्म. आणि जिंकणे, काय जिंकले? सामने. लढाईबद्दल नाही बोलत, सामन्याबद्दल. द मॅचेस हॅड बीन वन बाय भारत. भारत एक, तरीही कालदर्शक क्रियापद एकवचनाला हॅड बीन आणि मॅचेस अनेक वचन, तरीही त्याला कालदर्शक क्रियापद हॅड बीनच. मॅचेस हॅड बीन वन बाय भारत. भारताकडनं अनेक सामने जिंकले गेलेले होते. पुढचं वाक्य, दे हॅड कॉन्कर्ड द लँड. भूमी पादाक्रांत करणे. कॉन्कर या शब्दाचा अर्थ आहे भूमी पादाक्रांत करणे, त्या समोरच्यावर विजय मिळवणे, शक्तीने युद्ध करून. दे हॅड कॉन्कर्ड द लँड. त्यांनी भूमी पादाक्रांत केलेली होती. कॉन्कर स्पेलिंग लक्षात घ्या. CONQUERED. They had conquered the land. The land had been conquered by them. त्यांच्याकडून भूमी पादाक्रांत केली गेलेली होती. मित्रांनो, इथे सूत्र दिलेलं आहे, ते सूत्र लक्षात ठेवा. आणि हॅड बीन मुळे जो घोळ होतो
हॅडबिनच्या पुढे व्ही प्लस आयएनजी कधी लागतं आणि हॅडबिनच्या पुढे V3 कधी लागतं हे नीट लक्षात घ्या. दोन्हीचे काळ वेगळे आहेत. ज्या वेळेला V3 लागतं त्यावेळेला तो पॅसिव्ह व्हॉइस मधला पास्ट परफेक्ट टेन्स असतो आणि ज्यावेळेला हॅडबिनच्या पुढे V प्लस आयएनजी लागतो त्यावेळेला तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मधला असतो. मला वाटतं या तपशीलवार विवेचनामुळे तुमचा जो समजुतीचा घोटाळा आहे किंवा हे वाक्य असं काय हॅडबिनच्या पुढे V प्लस आयएनजी लागतं ना ही शंका जी आहे ती दूर व्हायला मदत झालेली असेल. मित्रांनो, फळ्यावर जे दिलेलं आहे सूत्रासकट ते कृपया लिहून घ्या. या सगळ्या वाक्यांमधून आणि महत्वाचं म्हणजे त्याचं जे तुम्हाला समजेल अशा भाषेत विवेचन केलंय त्यामुळे तुमच्या मनात हॅडबिन, हॅड, परफेक्ट टेन्स याचा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं याबद्दल कुठलीही शंका राहणार नाही अशी मला खात्री आहे. तरीही जर काही तुम्हाला विचारावं असं वाटलं अवश्य कॉमेंट सेक्शन मध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. इंग्रजी शिका, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा आणि फार फार इंग्रजी बोलायच्या मागे न लागता म्हणजे इंग्रजीची चिरफाड न करता सोप्या आणि साध्या मराठीतनं नेमकं बिनचूक काटेकोर इंग्रजी शिका. इंग्रजी. नमस्कार.